श्री रेणुकादेवी महिमा. माहूरचे रेणुका माता मंदिर हे 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. तसेच ते महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. रेणुका देवीची मंदिरे विविध प्रांतात असून तिला एकवीरा, यल्लम्मा, यमाई, पद्माक्षी अशा विविध नावांनी संबोधले जाते. रेणुका देवीला आदिशक्तीचे पार्वती रूप किंवा जगदंबेचे रूप मानले जाते. अशी मान्यता आहे की भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सतीचे तुकडे केले तेव्हा सतीचे स्तन या ठिकाणी पडले. त्यामुळे मातृत्वाच्या वात्सल्याचे प्रतीक म्हणून हे तीर्थक्षेत्र मातापूर किंवा माहूर या नावाने ओळखले जाते. असे मानले जाते की माहूर गडावर भगवान दत्तात्रेय यांचेही वास्तव्य आहे. अशी आख्यायिका आहे की रेणुका देवीने इक्ष्वाकू कुळातील राजा रेणू याच्या घरी यज्ञातून प्रकट होऊन जन्म घेतला. शंकराचा अवतार असलेले योगसिद्ध तपस्वी जमदग्नी ऋषी यांच्याबरोबर तिचा विवाह झाला. परशुराम हा जमदग्नी ऋषी व रेणुका माता यांचा पुत्र. भगवान परशुराम हा महाविष्णूचा अवतार मानला जातो. माहूर गडावरील रेणुका देवीची मूर्ती पूर्ण शरीर स्वरूपात नसून मुखवटा स्वरूपात आहे. मूर्ती मुखवटा स्वरूपात का आहे त्याची एक कथा आहे. इंद्राने महर्षी जमदग्नींना कामधेनू नावाची इच्छापूर्ती करणारी दिव्य गाय भेट दिली होती. एकदा राजा सहस्त्रार्जुन आपल्या सैन्यासह जमदग्नी ऋषींच्या आश्रमात आला. आश्रमातील कामधेनू गाय बघून सहस्त्रार्जुनाच्या मनात लालसा उत्पन्न झाली. त्याने जमदग्नींकडे कामधेनूची मागणी केली. साक्षात इंद्राने भेट दिलेली कामधेनू देण्यास जमदग्नींनी नकार दिला. कुठल्याही उपायाने आपल्याला कामधेनू मिळत नाही हे बघून उन्मत्त सहस्त्रार्जुनाने जमदग्नींना ठार मारले. दुःखी झालेल्या परशुरामाने सहस्त्रार्जुनाचा समूळ नाश करण्याची शपथ घेतली. त्याने वडिलांचा अंत्यसंस्कार कोऱ्या जमिनीवर करण्याचे ठरवले. माहूर गडावर वास्तव्यास असलेल्या भगवान दत्तात्रेयाने परशुरामाला अंत्यसंस्कारासाठी कोरी भूमी दाखवली. मग परशुरामाने बाण मारून माहूर गडावर मातृतीर्थ व सर्व तीर्थ निर्माण केले आणि त्या पाण्याने स्नान घालून महर्षी जमदग्नींवर अंत्यसंस्कार केले. माता रेणुका सती गेली. या सर्व विधींचे पौरोहित्य भगवान दत्तात्रेयाने केले. त्यानंतर परशुरामाला आपली माता रेणुका हिची आठवण येऊ लागल्याने तो खूप दुःखी झाला. तेव्हा आकाशवाणी झाली की तुझी माता जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल, फक्त तू मागे वळून पाहू नकोस. परंतु परशुरामाने उत्सुकतेने मागे वळून पाहिले. त्यावेळी रेणुका मातेचे फक्त मुखच जमिनीबाहेर आले होते. तेवढेच परशुरामाला दिसले. म्हणून रेणुका मातेची पूजा मुखवटा स्वरूपात करतात. महाराष्ट्रातील नांदेड येथील माहूर गडावर रेणुका देवीचे मंदिर आहे. हे यादवकालीन मंदिर देवगिरीच्या राजाने 13व्या शतकात बांधले. मंदिरात जाण्यासाठी 500 पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिरातील रेणुका मातेची मूर्ती मुखवटा स्वरूपात म्हणजेच तांदळा स्वरूपात आहे. सिंहावर विराजमान रेणुका मातेची मूर्ती 5 फूट उंच व 4 फूट रुंद आहे. सभामंडप परिसरात महालक्ष्मी, तुळजाभवानी, महाकाली यांच्या मूर्ती आहेत. माहूर गडावर देवदेवेश्वर हे श्री दत्ताचे मंदिर आहे. असे मानले जाते की हे दत्ताचे निद्रास्थान आहे. तसेच या गडावर परशुराम व गणपती यांची देवळे आहेत. त्याचबरोबर विष्णुकवी मठ, पांडवतीर्थ, औदुंबरझरा, जमदग्नी स्थान, अमृतकुंड, आत्मबोध तीर्थ, मातृतीर्थ, रामतीर्थ इत्यादी तीर्थे आहेत. माहूर गडावरील रेणुका मातेच्या देवालयात वर्षभर सण साजरे केले जातात. नवरात्र उत्साहात साजरे केले जाते. या काळात लाखो भाविक दर्शन घेतात. नवरात्रात मुख्य नैवेद्य व प्रसाद विड्याच्या पानांचा असतो.
जागरण व गोंधळ करून देवीचा उदो उदो केला जातो. नवरात्र काळात कुमारी पूजा, भजने, अलंकार, छबिना प्रदक्षिणा, वेदसेवा, चतुर्वेद पारायण, महायज्ञ, महाप्रसाद, अन्नदान इत्यादी कार्यक्रम असतात. चैत्र नवरात्रात पंचमीला देवीचा वाढदिवस असतो. त्यावेळी महावस्त्र, महापूजा, होम हवन असते. विजयादशमीला परशुरामाची पालखी फिरवली जाते. दत्त जयंतीला महायज्ञ व अन्नदान केले जाते. याखेरीज कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी, शाकंभरी नवरात्र, चंपाषष्ठी, मकर संक्रांत, होळी इत्यादी सणही साजरे केले जातात.